Happy birthday to you. Happy birthday to you. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजकरवरती। सध्या मी दादर पेनच्या गावामध्ये एका पुलावरती आहेत आणि इथं आपले मित्र दिसलेत। मस्त दुपारच्या टायमाला स्विमिंग एन्जॉय करतात आणि एवढ्या वरून तुम्ही उड्या मारता। दाखव, उडी मारून दाखव। आणि बघताय मंडळी, छोटी छोटी पोरं एकदम पुलावरनं उड्या मारताना दिसतात तुम्हाला। हे बघा, अशी उलटी सुलटी मार ना। नाव काय तुझा? ऋतिक। आणि आपला ऋतिक रोशन दिसते तुम्हाला, उलटी उडी मारणार आहे। मार। ए यार, सलमान खान आहे हा, ऋतिक नाही। तू नाही मारत? मार दे, सर्वांनी उड्या मारल्यात। मार। आणि बघताय आता सर्वांनी उड्या मारल्यात आणि पोहत त्या दगडावरनं परत चढून येणार। तर मंडळी, प्रत्येक गावामध्ये अलग अलग मजा असते आणि आता आम्ही आपल्या मित्रांसोबत निघालो एका फार्म हाऊसवरती मजा करण्यासाठी। इकडे तुम्हाला आपला मित्र राज दिसतोय। काय राज, काय प्लॅनिंग आहे आज? काय नाही, आम्ही आता पेनला चाललेलो आहोत। पेनच्या फार्म हाऊसवरती चाललोय आणि विघ्नेश आहे आपल्यासोबत आणि विकास जो नेहमी फोनवरतीच बिझी असते। तो पिक्चर कसला रे तो? जिंदगी ना मिलेगी दोबारा मधला ऋतिक रोशन जसा फोनवर असायचा तसाच फोनवर दिसते तुम्हाला। आता राज त्याचा फोन फेकणार आहे लवकरात लवकर। आणि आता आपल्याला वशिनी गावातले आपला सबस्क्रायबर मित्र भेटलाय। काय नाव? रुपेश ठाकूर। रुपेश ठाकूर। तर काय रुपेश, इथे मासेमारी वगैरे होते की नाही? होते। बघा बोट आहे, हा बोटी वगैरे दिसतात, तर मासेमारी होते सांगते। पण खाल्लास ना मासा? कालच किलशी खाल्ला। किलशी खाल्लास? अरे मस्त। कसा लागते किलशी? म्हणजे चिकन पेक्षा म्हणजे भारी, चिकन पेक्षा भारी। तर मंडळी, रुपेशने किलशी मासा खाल्लाय, तुम्हीही खावा, जाम आवडेल। म्हणजे थोडे काटे असतात पण भारी ना, चिकन पेक्षा भारी। काय मित्र, खतरनाक बॉडी आहे याची, सॉलिड बॉडी बनवून आलाय आपला सबस्क्रायबर मित्र। काय नाव? मस्त वाटतं व्हिडिओ। नाव काय तुझं? संकेत म्हात्रे। संकेत म्हात्रे, वशणीवरनं। आणि भरपूर मित्र आहेत आपले वशणीमध्ये। आणि हा गाव दुसरा आहे ना? दादर गाव आहे। अच्छा, हा दादर गाव आहे। म्हणजे आम्ही थांबलो होतो यांची स्विमिंग बघण्यासाठी आणि भरपूर सबस्क्रायबर मित्र भेटले त्यात। तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी। थँक्यू। तुमचा पण चॅनल आहे? काय नाव? दिन ट्रॅव्हलकर। आणि अजून एक सबस्क्रायबर आणि युट्यूबर आपल्याला दिसलाय। काय व्हिडिओ मध्ये काय कंटेंट टाकतोस? आम्ही किल्ल्यांच्या, गड किल्ल्यांच्या व्हिडिओ। अच्छा, ट्रेकिंग वगैरे करतोय। तर आपला मित्र ट्रेकर आहे, ड्रोनद्वारे व्हिडिओ। अच्छा, ड्रोन वगैरे उडवत असतो म्हणजे अलग अलग पॉईंटला जाऊन। तर मंडळी, नक्की व्हिजिट करा आपल्या मित्राचा चॅनल आणि आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही वाशीची फिशिंग बघितली, भरपूर काही बघितले। तर आता विकेंड आलाय म्हणून आपल्या फॅमिलीसोबत आपण निघालोय पेनमध्ये। कनकेश्वर फार्म हाऊस आहे तिकडे। सर्व मित्रमंडळी आणि त्यांच्या बायका पोरं सर्व मिळून आम्ही चाललोय। म्हणजे उमा पण आहे, अनाया पण आहे, ते दुसऱ्या गाडीमध्ये गेल्यात, ते तिकडे जाऊन भेटू। तर आता सर्वप्रथम आपण जाऊया आपल्या बापूजी कुलदैवताकडे पेनला आणि बापूजी देवाचे दर्शन घेऊया आणि नंतर मग आपल्या फार्म हाऊसवरती जाऊया। हाय अनया। अनया डॉगीला बघते। काय डॉगीचं नाव काय आहे त्या? शॅडो। आणि उमाही दिसते तुम्हाला इथे। फार्म हाऊसवरती आलोय आम्ही पेनमध्ये आणि बापूजी देवाच्या मंदिरामध्येही गेलो होतो आम्ही। लॉकडाऊनमुळे बहुतेक मंदिर बंद आहे, पूर्ण लॉक वगैरे लावला होता म्हणून आज जाता आलं नाही। आणि फार्म हाऊसवरती तुम्हाला दिसतोय डॉगी। काय नाव रे याचा? अच्छा, नाव नाही माहिती तुला? च्या टायमाला आलेलो तेव्हा शॅडो आणि ब्रुनो काहीतरी नाव होतं आणि तेच डॉगी दिसतात आपल्याला। आणि आता आतमध्ये दाखवतो तुम्हाला आमचा फार्म हाऊस। चला, कनकेश्वर फार्म हाऊस पेनमध्ये। आल्या आल्या ते तुम्हाला मंदिर दिसतं शंकराचं आणि गणपतीचं। हनुमान आणि गजानन गणपती बाप्पा दिसतात तुम्हाला। आणि हा दिसतोय तो तुम्हाला कनकेश्वर फार्म हाऊस। आणि हा जो फार्म हाऊस आहे तो आम्ही रेंटवर घेतलेला आहे। तुम्हालाही यायचा असेल इकडे पेनमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे, पूर्ण माहिती दिली आहे या फार्म हाऊसबद्दल। त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलून इकडे येऊ शकता। आणि पूलही आहे, पण पूलची साफसफाई चालवली आहे आता तिथे, नंतर दाखवतो तुम्हाला पूल। आणि हे प्रॉपर्टीच्या बाजूलाच तुम्ही हे पूर्ण फार्म बघताय, सुपारीची झाडं आणि एक अपर स्टेज आहे, तिथनं मस्त आपला व्ह्यू भेटते। चला ना, आपल्याला व्ह्यू दाखव। आणि बघताय हा फार्म हाऊसमधनं व्ह्यू पॉईंट आणि समोर डोंगर बघतायत आणि डोंगरावरती ढगं। अरे बापरे, जाम भारी व्ह्यू आहे ना अनया? आणि इकडे बघताय चहा आलेला आहे गरम गरम।
चहा थँक्यू. आणि इकडे तुम्हाला देवश्री दिसते ठाण्यावरनं, आपला मित्र विघ्नेशची वाईफ आहे. आता मासली कधी दाखवणार? मासली आहे ना, दाखवतोय आता सनी दाखवतो मासली आणि तुम्हाला त्याच्यासोबत काहीतरी रेसिपी बघायला भेटणार आहे. ही मंडळी इकडे बघताय सनी नाकवानी आणलेली कोळंबी दिसते तुम्हाला. मोठे मोठे टायगर प्रॉन्स बोलतात याला, तेच आणलेत आणि तेच आज आपण बनवणार आहोत. आणि मंडळी इकडे बघताय जिरा मिरी, चिकन जिरा मिरी बनतंय. आणि इथे तुम्हाला राज दिसते त्याच्या ब्रँड सोबत. काय मग कोणती आहे? ग्लेनेविट म्हणून एक आणलंय त्यांनी. आणि आज आम्ही हीच पार्टीमध्ये थोडी थोडी पिणार आहोत. आणि मंडळी इथे बघताय अनाया आणि तिची फ्रेंड स्विमिंग पूलमध्ये आहेत आणि गेले डुबकी मारायला. मजा येते पोहायला, मजा येते सांगते. ते नायरा दिसते तुम्हाला, एक बेबी पूल आम्ही कॅरी केलाय आणि त्याच्यामध्ये पोहताना दिसते. इकडे आरव दिसते तुम्हाला. हाय आरव. तर मस्त आपल्या प्रॉपर्टीमध्ये पूल, किचन आणि बाकी सर्व आहे. आता मस्तपैकी तुम्ही या प्रॉपर्टीचा ड्रोन शॉट एन्जॉय करा आणि नंतर मग आपण राजसोबत आणि आपल्या मित्रांसोबत एन्जॉय करायला भेटूया. तर मस्त या प्रॉपर्टीचा आता ड्रोन शॉट एन्जॉय करा, मग नंतर मग आपल्या राजसोबत आणि मित्रांसोबत पार्टी एन्जॉय करताना भेटूया. चला. इकडे येत आहे तर तुम्हाला किचन फुल वापरायला भेटतंय. आणि तुम्ही इथे बघताय इथे गॅस आहे, अजून भांडी वगैरे भरपूर आहेत. इथे तुम्ही बघताय मटण बनवतायत आणि आज तुम्हाला मी कोळंबीची रेसिपी दाखवणार आहे. सनी नाकवा दिसते तुम्हाला कोळंबी तोडताना. ही कोलंबी बटर गार्लिक आणि ही कोलंबी कोली कसं बनवतात, मसाला आणि हल्दी वगैरे टाळून ही दाखवूया ना आपण. ही पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोलंबी गार्लिक बघायला भेटणार आहे. आणि तीच कोलंबी तुम्ही बघताय टायगर प्रॉन्स आपण साफ करून घेतलेली आहे, ही आता बनवताना दिसणार. इकडे प्रॉन्स बटर गार्लिक बनवायला सुरू केलेले आहे आणि ही डिश आहे तो दाखवणार आहे आपला राज. आणि हा एक नंबर म्हणजे डान्समध्ये कोणत्याही मांडवामध्ये गेला तर सर्वांना हलवून टाकतो, असं एवढा भारी डान्स करतो. त्याच्यामध्ये काय काय टाकणार? आता आपण बटर टाकलंय, पहिल्यांदा बटर टाकलेला आहे, त्यांना एक स्लाइस अमूलची जो भेटतो ना, अमूल बटर टाकलेलं आहे आपण. टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर काय टाकणार? गार्लिक ऍड करणार आहे. गार्लिक. राज ही जी डिश आहे ती एकदम भारी वाटते. म्हणजे तू कुठनं शिकलायस ही डिश? संजीव कपूर, चित्रा खन्ना, अजून विकी शेफ यांच्याकडून पण मी बघितलेलं आहे. अच्छा, ते बघितलेलं. म्हणजे कोणी पण बनवू शकते ना, एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. आणि याला मॅरिनेट वगैरे काय करायची गरज नाही ना? मॅरिनेट करायची काय गरज नाही, हे याच्यात टाकून फक्त हे मिक्स करायचं. हे काय आहे? ऑरिगॅनो. हे ऑरिगेन आहेत. हे काय? अच्छा, हे पिझ्झा सोबत भेटतात ते भेटतो ते ऑरिगेन. अच्छा, ते पण टाकणार. पेपर्स वगैरे आहेत काय असं? हां. आणि आता आपले सर्व मित्र आहेत, त्या लोकांनी हा गार्लिक साफ केलेला आहे, तुम्ही बघताय. आणि तोच राज तुम्हाला टाकताना दिसतो त्याच्यामध्ये. आणि मंडळी बघताय तुम्ही राजला त्याला मिक्स करताना जो लसूण टाकलाय तोच मिक्स करताना दिसतोय. मग राज ही रेसिपी आपण तेलामध्ये नाही बनवू शकत? तेलामध्ये बनवू शकतो, पण जे आपल्याला सॉफ्टनेस लागते, आपल्याला जेव्हा आपण प्रॉन्स खातो तेव्हा एक कडक नाही लागली पाहिजे. अच्छा, एक ज्युसीनेस आला पाहिजे, म्हणजे खाल्ल्या एकदम असा मेल्ट झाला पाहिजे तोंडामध्ये. अच्छा, त्याच्यामुळे बटर पाहिजे. जाम भारी रेसिपी वाटते. म्हणजे सोपी आहे पण खायला एकदम भारी वाटणार असं वाटतं. आणि याला पूर्ण कुक नाही करत आपण. अच्छा, पूर्ण कुक नाही करत याला, हाफ कुक. त्याच्यामधले जितके पण प्रोटीन्स वगैरे आहेत ते आपल्याला आपल्या म्हणजे ज्युसी ठेवायची, मीडियम, अर्धी कुक करून खायची. आपल्या आरोग्यासाठी लागणारे जे प्रोटीन्स आहेत ना, अच्छा, कुक केल्यावरती जलत नाही याच्यामध्ये. आणि आता लसूण मिक्स केल्यावरती आता राज तुम्हाला दिसतोय त्याच्यामध्ये प्रॉन्स टाकताना. म्हणजे मोठे मोठे प्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये. आपल्याकडे टायगर प्रॉन्स होते, मग छोटे प्रॉन्स पण चालतील ना? छोटे प्रॉन्स असले तरी पण चालतात. आता आमच्याजवळ टायगर प्रॉन्स आहेत म्हणून आम्ही मोठे मोठे दिसतात तुम्हाला. पण तुमच्याकडे अशी छोटी कोळंबी असली तरी त्याचं गार्लिक बटर तुम्ही बनवू शकता. आणि याला स्टार्टिंगला असा मीठ पण नाही लावायचं ना? गरज नाही, मीठ वगैरे टाकायची आपण टेस्टसाठी. अच्छा, मीठ वगैरे नंतर टाकायचं. म्हणजे मॅरिनेटचा बिलकुल काही प्रकार नाही. फक्त हे झाल्यावरती, शिजल्यावरती थोडासा नमक टाकायचा बस. आणि बेस्ट सर्विंग सांगतोय, अर्धा कुक करायचा. 50% कुक करा, म्हणजे त्याच्या आतमधला जो पाणी आहे
तो म्हणजे तुमच्या तोंडामध्ये गेला पाहिजे. ज्युसी टाईप रेसिपी आहे. तर तुम्हाला दिसते राज ऑरिगॅनो जो पिझ्झा सोबत भेटतो आपल्याला तोच, म्हणजे हा फ्लेवरसाठी आहे ना, टेस्ट ॲड करण्यासाठी बघताय तुम्ही. आणि ही राजची रेसिपी जी आहे ती जाम हिट आहे आमच्या मित्रांमध्ये आणि सर्व इथे बसले त्या लोकांनी रिक्वेस्ट केली आहे राजला आणि त्याच रिक्वेस्टवरती हा राज तुम्हाला दिसतोय ही रेसिपी बनवताना. तर राजसाठी नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओमध्ये. राज थँक्यू आपल्या सर्व व्ह्यूअर्सकडून रेसिपी नवीन टाईपची रेसिपी दाखवण्यासाठी. आणि मंडळी चवीनुसार तुम्हाला दिसते मीठ टाकताना. एवढीशीच आहे रेसिपी, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर राजच्यासाठी कमेंट करून किंवा लाईक करून नक्की कळवा. ठीक आहे. तर मंडळी आता आलेत आपल्यासोबत आपले रायडर मित्र ओमकार आणि दिसणार तुम्हाला कोळंबी गार्लिक टेस्ट करताना. हा ओमकार का मी कुठे खातो व्हेज आहे? पूर्ण व्हेजिटेरियन. बापरे व्हेजिटेरियन दिसलाय आपल्या. आपण जिथपर्यंत ब्लॉग बनवतो तिथपर्यंत आपला दुसरा कोळी नाकवा व्हेजिटेरियन दिसलाय. का सोडली? असंच 11 वर्ष झाले 2011 पासून. बापरे 2011 पासून मच्छी खात नाही? मच्छी नॉनव्हेज चिकन मटन काहीच नाही फक्त व्हेज. ओनली व्हेज वाला दिसतोय तुम्हाला. त्याच्या बाजूलाच एक बॉडी बिल्डर आहे विकास कोहली. कोळंबी बटर गार्लिक कशी झाली? मस्त एकदम भारी. राज तुझी रेसिपी एकदम भारी हिट मस्त आहे ना, जाम भारी आहे सांगतात. चला आता आपल्या मित्रांसोबत पार्टी एन्जॉय करूया. तर मंडळी ज्यासाठी आज आपण आलेलो फार्म हाऊस मध्ये तो क्षण आलेला आहे आता. हाय नायरा, हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे प्रणेश. थँक्यू सो मच. मंडळी केक बघताय तुम्ही, हा जो केक आहे तो आपल्या मित्रांनी खास आपल्यासाठी आणलेला आहे. थँक्यू एव्हरीवन. आपल्या व्हिडिओ मध्ये मासेमारीचं कंटेंट असतेच म्हणून मासे खेकड्याचं बघताय. पुरणकरांचेकर खेकडा फोडणार. एका मित्रांनी कमेंट केली होती की खेकडा कसा साफ करतात तो व्हिडिओ दाखव. आता खेकडा कसा फोडतात तो व्हिडिओ दाखव. चला Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear. अंडा निघाला अंडा. मागे मागे. रुको. Happy birthday to you. Happy birthday dear Pranit. Happy birthday to you. Chew खिलाओ डैडू को. Many happy birthday of the day. थँक्यू. हे टुक्का सनीने टुक्का दिलाय मला टुक्का. आणि हॅपी बर्थडे. बघाय का नाही Cheers to 30K subscribers. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केला त्यांनी आज नक्की करा. Thank you everyone. Thank you very much. Thank you. बार दिल ये आए, बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Cheers everyone. हुक्का को फूंक देंगे हवा में. तुम ध्यान लगा अल्लाह में लगा के सोना. हमें दिखे तुम वही लड़की हो. के गए हम मिलने. तुम पायल पहनो या झुमका, तुम जो भी पहनो मेरी टुम्पा तुम लग
करती हो। तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. ही जी पार्टी तुम्ही बघितली फार्म हाऊसवर वगैरे घेऊन येणे, हे सर्व आपल्या मित्रांनी ऑर्गनाईज केली होती. तर सर्वांना थँक्यू. आणि जे तुम्ही आपले सबस्क्रायबर आहेत, व्ह्यूवर आहेत, जे तुम्हाला आपल्याला सपोर्ट करताय, ऑल टाईम चांगले चांगले कमेंट करतायत, मोटिवेट करतायत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट राहू द्या आपल्या चॅनलवर, म्हणजे नवीन नवीन रोज व्हिडिओ येत राहतील. आणि शेवटी जो आपण खेकडा फोडला, म्हणजे माझा बर्थडेचा केक कापला, तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि दुसराही जो केक होता तोही कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि ओव्हरऑल ड्रोन शॉट आणि आपण जे पेनमध्ये आलो, फार्म हाऊसमध्ये आलो, ते कसे वाटले तेही कमेंट करून सांगा. जर तुम्हाला इकडे यायचं असेल या फार्म हाऊसवरती, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि इकडे मस्त पूल आणि चांगले चांगले फार्ममध्ये तुम्ही एक दिवस राहू शकता. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन टेक केअर, बाय बाय अँड थँक्यू एव्हरीवन. बाय.